पण कथा का ऐकायच्या ह्याच्यामध्ये आपल्या शास्त्रातल्या काही ठराविक गोष्टींची माहिती आपल्याला मिळत असते. मूर्ती प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर वैयक्तिक जर तुमच्या घरी एखाद्याची जर मूर्ती असेल, देवाचं मंदिर असेल, तर मूर्तीशास्त्रामध्ये मूर्तीचा नियम आहे, ज्या मूर्तीची तुम्ही प्राण प्रतिष्ठा केली त्या मूर्तीला रोज 1 टाइम नैवेद्य आणि 2 टाइम दिवा हा दिलाच पाहिजे. जर 3 दिवस म्हणजे स्नान घालायचं, रोज आंघोळ घालायची, दिवा 2 टाइम सकाळ संध्याकाळ आणि सकाळी नैवेद्य, रात्री नैवेद्य नाही दिला तरी चालतो. सकाळी नैवेद्य, 2 टाइम दिवा आणि रोज आंघोळ म्हणजे स्नान, या विधी झाल्याच पाहिजे. जर 3 दिवस या विधी नाही झाल्या तर त्या मूर्तीमधलं प्राणत्व नष्ट होण्याची शक्यता म्हणजे होतच. त्याच्यामध्ये दिव्यता राहत नाही, तर ती दिव्यता कमी होते, भंग पावते आणि तो देव कृपा पात्र राहत फक्त मूर्ती राहते. कारण आपण ही प्राण प्रतिष्ठा केलेली, त्याच्यामध्ये प्राणत्व आणलंय, एक देवाचा अंश त्याच्यामध्ये आणलेला आहे आपण. मग त्या देवाच्या अंशाची पूजा यथार्थ विधी ही झालीच पाहिजे. असो, सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी आपण बसवत आहोत. गणपती बाप्पांचे डोळे बारीक का, सूक्ष्म नजर आहे प्रत्येकावरती. कान मोठे का, लक्षपूर्वक ऐका. का मोठे कान? याचं एकमेव कारण असं आहे, जगामध्ये सिन्नर तालुका सोडून द्या, नाशिक जिल्हा सोडून द्या, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रासारखे 28 राज्य, नंतर एक भारत देश तयार होतो. या संपूर्ण भारत देशामध्ये नाही, भारत देशाच्या बाहेर गल्ली गल्लीत गणपती बाप्पांचं या ठिकाणी गणेश उत्सव साजरा होतो. लहान लहान मुलं ज्यावेळेस गणपती बाप्पांचं आपण 10 दिवसाचा या ठिकाणी सोहळा करत असतो, 10 दिवस बसवत असतो, त्यावेळेस लहान लहान मुलं सुद्धा छोटं छोटं मंडप तयार करतात, 10-10 रुपये वर्गणी तयार करतात प्रत्येकाकडे जाऊन, आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाला बसवतात. म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत नव्हे तर गल्लीपासून जगाच्या बाहेर, या भारत देशाच्या बाहेर ठराविक राज्यामध्ये सुद्धा गणेशाची पूजना केली जाते. 10 दिवस त्या ठिकाणी गणेशाचा महोत्सव साजरा केला जातो. याचं एकमेव कारण आहे, गणपती बाप्पा हे जगामध्ये पूजनीय देव आहेत. मग एवढ्या भक्तांनी केलेलं श्रवण, एवढ्या भक्तांनी केलेलं गुणगान ऐकण्याकरता हलक्या कानाचा देव काय चालत नसतो, कान मोठेच लागत असते. लक्षपूर्वक ऐका. गणपती बाप्पांची सोंड वाकडी, एक दात तुटलेला आहे, सगळ्यांना माहिती. त्यांना एक नाव आहे, काय काय नाव आहे? तुम्ही आजारी आहेत का? मी घरी जाऊ का? तसं काय असलं तर सांगा, मग बोला ना तुम्ही. तुम्ही जर आमचा आजचा प्रवास ऐकला, युवराज भाऊ, आमचं गाव इथून 350 किलोमीटर आहे. मला तुमच्याकडे पाहताना बी असे डोळे जास्त 2-3 वेळा असे कमी जास्त होते. आमचं गाव इथून गुरुजी 350 किलोमीटर आहे, आणि सकाळचं कीर्तन खोटं वाटत तुम्हाला, तिथून पलीकडं 80 किलोमीटर होतं. सगळ्यांनी मोबाईलला स्टेटसला वगैरे पत्रिका पाहिली, मी त्यांना पाठवली होती. तिथून 80 किलोमीटर पलीकडे हे 350 किलोमीटर, म्हणजे प्रवास झाला किती तेवढी. आणि पुन्हा त्याच्यामध्ये आमचा ड्रायव्हर अचानक त्याच्या घरच्याची अडचण आली, मग तेव्हा आला नाही. ना आमचे हे जे कीर्तन रंग शूटिंगचे जे आमचा चॅनल आहे, आमची माऊली जातात, त्यांच्याकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी. आला विषय लक्षात म्हणून सांगतो, हे अतिशय सुंदर एक कार्यक्रम सोडून माझ्या प्रेमाखातीर दादा त्यांनी स्वतःचा ह्या दिवसामध्ये कुणी मोकळं नसताना, आपलं नियोजन 15 दिवसापूर्वी झाले, फक्त लोक 4-4 महिने अगोदर बुकिंग करतात. त्यांनी कार्यक्रम सोडला, 3 दिवस महाराज म्हणले तुमची कथा शूटिंग करतो. आणि ही कथा विशेष भाग आयुष्यभर तुम्ही कधीही विंचूर दळवी नाव फक्त यूट्यूबला सर्च करा, ही संपूर्ण कथा, संपूर्ण हा समाज, आपण भजन कीर्तन श्रवण केलेलं संपूर्ण गायन वादन कथा, हे सगळ्यांना आपल्याला आयुष्यभर ऐकायला मिळणार आहेत. फक्त कीर्तन रंग या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि घंटी दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर हा चॅनल आहे. सांगण्याचा मुद्दा असा चालला होता, ते दादा आले पण ते गाडी चालवत नाहीत. हे आमचे महाराज हे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकले, पण त्यांना रोडवर चालवता येत नाही. हे कसे शिकलेत नेमकी ह्यांची ह्यांनाच माहिती. आता सगळा लोड माझ्यावर आला. कीर्तन करून गुरुजी हे सगळं इथपर्यंत इथं आल्यानंतर फिरत होतं असं नुसतं, परंतु हे समाज बघितल्यानंतर सगळं दुःखच विसरून गेलो. एवढा समाज आनंद वाटला पहिल्या दिवशी. नाही तर आमची चर्चा झाली, 50 लोक येते,
आपलं जय हरी जय विठ्ठल करायचं आणि झोपायला जायचं, बाकी काहीच करायचं नाही. पण अतिशय सुंदर आनंद वाटला. अतिशय गोड. 10-5 मिनटं जास्त घेतल्यावर जमन ना. हा, मग तसं विचारलेलं बरं असते. एक दिवशी माझ्याकडून कथा लांबली होती. मेजर साहेब काठी काढून एक बाबा रस्ते असे कडीने फिरत होते. टुक 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 वाजत. म्हणले बाबा काय झालं? तुमचं काय नाही म्हणले, चलू द्या तुमचं सकाळ पत्तोर चलू द्या म्हणले, तुम्हाला तारीख कुणी दिली ते बघतोय म्हणले मी. म्हणजे परत तसं बी होऊ नये, कार्यकर्त्यांची पंचायत होऊ नये. 5-10 मिनटं मागं पुढं घेऊ. फक्त सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, भगवान गणेशांना एकदंत म्हणतात. किती दंत? एकदंत. आता हे फक्त हे जे कथेमध्ये 3 दिवस वर्णन होणार आहे ना, भगवान शिवजी, भगवान पार्वती माता, भगवान गणेशजी, बस यांच्या संदर्भातच होणार आहे. ह्याच्या पलीकडे कथाच होणार नाही दुसरी. आता काय 3ही दिवस का पडलं एकदंत नाव? कधी बघा गणपती बाप्पांची मूर्ती एक दात फुल आहे आणि एक दात हाप आहे. ते मूर्तिकाराकडून झालेली चूक नाहीये. आपल्याला असं वाटतं की मूर्तिकाराकडून झालेली चूक आहे. नाही नाही नाही, त्याचा एक इतिहास आहे, त्याची एक कथा आहे. कोणती कथा आहे? भगवान महादेव एका राक्षसाचा वध केला. भयान युद्ध झालं महादेवासोबत आणि महादेवजीनं त्या राक्षसाचा वध केल्याच्या नंतर महादेवजी कैलासावरती आले. सगळे देव खुश झाले. बास भोलेनाथाच्या समोर कोणी टिकत नाही म्हणले. जगावरती नाही 3 लोकांवरती संकट आलं तर भगवान महादेव एवढं एकमेव सहारा आहे म्हणले आपल्याला या दुःखातून बाहेर काढण्याकरता. महादेवाचा जय जयकार केला आणि महादेव कैलासावरती आले. आता महादेवाने सांगितलं गणपती पप्पा बोला. काय म्हणले? पप्पा म्हणले असते का आता? ते पप्पा शब्द तर होता का? पण तुम्ही लावून घ्या. आता बोला काय इच्छा आहे तुमची, काय सेवा करू? महादेवने सांगितलं गणपती सेवा नाही काय करायची, मग मी आता आराम करणार आहे. पण महादेवजींचा आराम म्हणजे आपल्यासारखा नव्हता. नाही 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 नाही, महादेवजींचा आराम म्हणजे साधना, महादेवजींचा आराम म्हणजे तपश्चर्या, असं वर्णन आलंय. महादेवजींनी जर समाधी लावली तर 86,000 वर्ष या ग्रंथामध्ये वर्णन आले. एकदा डोळे मिटले जर राम 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 म्हणजे महादेवजी कुणाचं भजन करतात? प्रभू रामचंद्राचा. पुढे आपल्याला तो इतिहास पाहायचा आहे. फक्त प्रभू रामचंद्राचा का करतात, कमून करतात, पुढं कथा येणार आहेत. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत महादेवजी 86,000 वर्ष, 80,000 वर्ष, 82,000 वर्ष असं वर्णन आलंय ग्रंथामध्ये. मग महादेवजी तपश्चर्या करता बसले. कुणी सांगितलं होतं ते? गणपती बाप्पांना महादेवजींनी. मी तपश्चर्या करण्याकरता साधने करता बसणार आहे, मग मला साधनेमध्ये विक्षेप झालेला चालणार नाही. कोणीही आलं तरी आतमध्ये सोडायचं नाही. कुणी सांगितलं? महादेवजींनी सांगितलं. गणपती बाप्पांनी सांगितलं तुमच्या आज्ञेचं पालन होणार, तुम्हाला कुणीही विक्षेप करणार नाही. महादेवजी गेले समाधी लावली. झालं असं, गणपती बाप्पा गेटवरती उभा राहिले. तेवढ्यामध्ये काही काळ गेला आणि त्यानंतर भगवान परशुराम आले. परशुराम माहिती सगळ्यांना. परशुराम म्हणजे सामान्य नाही, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वीकरणाचं सामर्थ्य परशुरामामध्ये होतं. परशुराम म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आहे. 10 अवतारामधला परशुराम आणि राम. रामाच्या अगोदरचा अवतार आहे तो आवेश अवतार आहे. अवताराचे प्रकार आहेत अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण, पूर्णतम असे 7, 8, 10 प्रकार आहेत अवताराचे. त्यामधला अंश अवतार म्हणजे आपण सगळेत. भगवंताचा अंश अवतार म्हणजे तुम्ही आम्ही सगळे. का? ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणे प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान स्वतः गीतेमध्ये अर्जुना या जगामध्ये जेवढे काही जीव मात्र आहेत, जेवढे मुंगीपासून हत्तीपर्यंत कुणीही असू याच्यामध्ये जीव आहे, त्या जीवामध्ये माझाच अंश आहे. सर्वाघटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. अर्थात भगवान शिवशंकर साधने करता बसले आणि भेटण्याकरता परशुरामजी आले. परशुराम म्हणजे लय रागीट ऋषी. ठराविक गावामध्ये लोक असतात लय रागीट असतात. कळायला लागलंय का थोडंफार? म्हणजे ते मनाने चांगले असतात पण राग असतो स्वभावामध्ये. त्यांना ते असं कोणत्या गोष्टीची कमतरता चालत नाही. जिथली तिथं सगळं झालं पाहिजे. आता भगवंताचाच अवतार आहे आवेश अवतार. 21 वेळा जगातले सगळे राजे मारले होते. सगळे म्हणजे जे शरण येतील त्यांना माफ केलं.
पण जो शरण येणार नाही त्याचा शिरच्छेद केला भगवान परशुरामानं. आणि ते परशुराम महादेवजींना भेटण्याकरता आले कैलासावरती. आता समोर कोण उभा होतं? मी होतो का काय म्हणलं तिथं? नाही. गणपती. कोण होते पाठीमाग? कोण? गणपती. मोठ्याने म्हणा हर हर. हा, विसरू नका. मीच विसरलो होतो, बराच वेळ झाला. आता मला बी कोरड पडते ना बोलताना. हे का कीर्तन नाही ना विठ्ठल, 2 तास रेग्युलरच बोलायचं म्हणलं. आता असो. आणि कसं असतंय तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो. कीर्तनामध्ये तुम्ही कीर्तन ऐकता बरोबर, फार मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य. तुम्ही जेवढ्या गप्पा गोष्टी ऐकता ना कीर्तनामध्ये, ते खरं कीर्तनच नाही. खरं कीर्तन कोणते माहिती? जेवढं आपल्या मुखातून भगवंताचं नामचिंतन होतं. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीचे. म्हणजे भगवंताचं नाव जेवढा वेळा आपल्या मुखामध्ये येतं ते खरं कीर्तन आहे बघा. हे बाकीचं म्हणजे तुम्ही इथं बसून राहा म्हणून हे केलेला खटाटोप असतो सगळा. आणि त्याच्यामध्ये भगवंताच्या कथा श्रवण करणं ही एक प्रकारचं कीर्तनच आहे. भगवंताचा नामोल्लेख करणं काय नसतं महाराज. फक्त भगवंताच्या तुम्ही कथांचं वर्णन करा, ते ऐकावंच वाटतं अजून पुढं. आणि त्याच्यातून खरं पुण्य प्राप्ती होती. हे हसून फिसून हे 2 तास तमाशा करून जाणं हे खरं कीर्तन नाही. आणि ही खरे संप्रदायाचे नियम पण नाहीत. असो, भगवान भोलेनाथाच्या दर्शनाकरता परशुरामजी आले. आणि मग परशुरामजीने गणपती बाप्पांना सांगितलं, ए महादेवजी कुठे आहेत? गणपती बाप्पांनी सांगितलं, महादेवजी साधनेमध्ये लीन आहेत. आणि त्यांनी असं सांगितलंय की आता मला विक्षेप चालणार नाही, मला साधना करायची. त्यांनी सांगितलं, ए पोरा बाजूला सरक, मी परशुराम आहे, मला महादेवजींना भेटायचंय. त्यांनी सांगितलं, तुम्ही राम असा नाही तर परशुराम असा, मला काय घेणं देणार नाही. महादेवानं सांगितलं इथं कोणाला बी जाऊ द्यायचं नाही. त्यांनी सांगितलं, ए अरे मी परशुराम आहे, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केलेला माणूस आहे, मला महादेवजींचं दर्शन घ्यायचंय. गणपती बाप्पांनी सांगितलं, महादेवजींनी मला आदेश दिला, इथून कोणाला आतमध्ये मी सोडणार नाही. जोपर्यंत महादेवजी इथे येत नाही तोपर्यंत मी कोणाला जाऊ देणार नाही. ही भगवंताची लीला असती महाराज. ठरलं, गणपतीने जाऊ देत नाहीत, परशुरामजी ऐकत नाहीत. परशुरामाने सांगितले, तू जर जाऊ नाही दिलं तुला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. बघा, कधी कधी मोठे माणसं बी चुकतात बरं का. प्रत्येक वेळेस मुलंच चुकतात, हा तुमच्या मनातला गैरसमज दूर करून टाकीचा. आई वडिलांनी बी सून मुलगा, आजी कस काय सून आहे ना, कस काय झटका. ऐका, प्रत्येक वेळेस मुलगा सून चुकत नाही. बऱ्याच मुलांची सुनांची अशी इच्छा आहे, काय महाराज आम्हाला असं वाटतं आमच्या सासू सासऱ्यांना सुनेला वाटतं आणि मला वाटतं आमच्या आई वडिलांना आम्ही असं सुखात चौफळ्यावरती जेवण खाऊ घालावं, फार आनंदात ठेवावं असं वाटतं सुनांना मुलांना वाटतं. पण ठराविक लोकांच्याच वागण्यामुळं, त्याच सासू सासऱ्यांच्या वागण्यामुळं त्यांना त्या गोष्टीचा भोग घेता येत नाही. लक्षपूर्वक ऐकत जा. ह्या आपल्या बी चुका मान्य करायला शिका. एकदा त्यांच्या हातात आपण संसाराचा गाडा दिला, परत आपण तिथं डोकं लावायचं नसतं. कळायला लागले का? 2 टायमिंगला खायला द्या, दवाखान्यात न्या, माघारी आणा, बस कपडे घ्या आणि तुमचा संसार तुम्ही आनंदाने करा. या विचारावर जोपर्यंत तुम्ही येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही. गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि ही सत्य आहे. कारण तुम्ही किती जरी मी केलं, मी कमवलंय मी कमवलंय मी कमवलंय, अरे लय कमविणारे गेले, ज्यांची प्रॉपर्टी त्यांनाच माहित नाही किती असन, असे सुद्धा गेले. आपण कोणत्या झाडाचा पाला आहे. दुःख वाटतं कधी कधी की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दादा गेल्याच्या नंतर एवढा महाराष्ट्र हळहळला महाराज.
असे आमची आजी सांगत होती की ज्या वेळेस कोणत्या गेलत्या, इंदिरा गांधी गेलत्या ना, त्यावेळेस जेवढा महाराष्ट्र असा हळहळला होता ना, तेवढा महाराष्ट्र फक्त अजितदादा गेल्याच्या नंतर हळहळला. प्रत्येक माणसाला असं वाटायचं की आपल्या घरातला माणूस गेला, आपल्या जवळचा माणूस गेला. त्यांची ना आपली भेट सुद्धा नाही. मी तर अजितदादांना समोर सुद्धा पाहिलं नाही, पण असं प्रत्येकाला वाटायचं की माझ्या घरातला माणूस गेला, जवळचा माणूस गेला, कोणीतरी चांगला माणूस गेला. आणि त्यांना बारामतीकरांना, आमच्या जवळ 100 किलोमीटरवर बारामती, एक नाव दिलंय, काय? कामाचा माणूस. बस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काय राजकीय मुद्दा नाही माझा इथं घेण्याचा, पण ज्या वेळेस वैयक्तिक माणूस म्हणून जर विचार केला ना, तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आज पाणी आल्याशिवाय राहणार नाही दादांचं नाव घेतल्याच्या नंतर. ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या काहीच घेणं देणं नाही. कोणत्याच पक्षातले सगळे सारखेच असतात, असं काही नसतं. पण एखाद्या माणसाविषयी जर एवढा समाज विनाकारण हळहळू शकत नाही कोणासाठी, जर मनामध्ये अंतकरण दाटून येत असेल एखाद्या माणसाविषयी, तर त्या माणसामध्ये बंदे में कुछ तो दम है. त्याच्यामध्ये काहीतरी अस्तित्व, काहीतरी असल्याशिवाय माणसाचं प्रेम उत्पन्न होत नसतं. असे माणसं गेले महाराजा महाराष्ट्रातून. गेलेला माणूस परत मिळू शकत नाही, मिळणार नाही. म्हणून माझी विनंती असेल, तुमच्याकडे पैसा किती याला किंमत नाही, त्या पैशाचा उपभोग घ्यायला शिका. निस्ता कमवून ठेवून आपण कधी त्याचा फायदा घेणार आहेत? कमवलं कमवलं कमवलं, एक बँकेत कोटी आणि दोथराला, तुमच्याकडे मन नाही ती, आमच्याकडे मन आहे. दोतराला गाठी आणि बँकेत कुटी. काय करायचं त्या कुटीचं? करायचं काय त्या कुटीचं? आपल्या जेव्हा करता, मी जेवढे कथेला आज माझ्या वडिलांच्या वयाचे, माझ्या आजोबांच्या वयाचे, आजी, आई, सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, गड्या, पैसा असेल ना, आनंदाने जीवन जगून घ्या. पोटाला खा, कपडे घाला, जग फिरून घ्या, देवदेव करा, परमार्थ करा, पायी वारी करा. कारण शास्त्र असं सांगते, तुमच्या राहणीमानावरती केलेला खर्च, जग फिरण्यामध्ये अर्थात देवधर्म करण्यामध्ये केलेला खर्च आणि पोटासाठी 2 घास खाण्याकरता केलेला खर्च कधीच वायाला जात नाही. कायम लक्षात ठेवा. कधी पवा, तुम्ही उद्यापासून सुरुवात करा. काय नाही, कडक कपडे घालायचे, वजनात राहायचं. चांगले कपडे अंगावर असले ना, माणसाला मनातून रुबाब वाटतो का नाही? पुढारी बिडारी असते ना तुमच्या गावातले, त्यांना विचारा ना, एकदा ड्रायक्लिनचं सुरू केलं ना, परत ड्रायक्लिन शिवाय घाल वाटत नाही महाराज. टार्च, मग ती काही होईल, त्यात वजन असते. काय भिकाऱ्यासारखं करायचो, राजियाची कांता काय भिक. अरे आपला बाप श्रीमंत आहे, पंढरपुरामध्ये बसलाय. आपला बाप श्रीमंत आहे, आपल्या गावात येऊन बसलाय, कैलासावरचा आहे. त्यांनी दिलंय आपल्याला. काय भिकाऱ्यासारखं राहायचं, वजनात राहायचं. वारकऱ्यांनी बी टोप्या भिव्या अशा कोयत्यासारख्या कडक घालायच्या, अशा रुबावात राहायचं. आनंद घ्या जीवनाचा. गेलेला माणूस परत येत नाही. परशुरामजींनी सांगितलं, तुला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. मोठी माणसं चुकतात. इथून विषय आपला पांगला होता. गणपती बाप्पांनी सांगितलं, युद्ध करायला मी तयार आहे. असं म्हटल्याच्या नंतर आता परशुरामजी वयस्कर होते, त्यांनी समजून घ्यायला होतं, पाहिजे होतं. काय, अरे लहान मुलगा आहे, बालक आहे हा, आणि याच्यासोबत मी युद्ध करणं हे चुकीची गोष्ट आहे. म्हणून ठराविक गावामध्ये हुशार माणसं असतील, तिला बारकाल्या पोरांच्या नादाला लागत नाहीत. बारकाल्या म्हणजे जुने वयस्कर माणसं असते, ज्यांनी गाव कारभार चालवलेला असतो. ती काय माणसं म्हणतात, आता तरुण माणसं आलेत ना कारभारात, काय पोरांनो तुम्ही करा, कसं करायची तसं करा, आम्ही काय, फक्त तुम्हाला काय अडचण तर आम्हाला विचारायला, ह्याला हुशार म्हणायचं. नाही तर अख्खं गाव पार हाणायच्या मार्गावले, सोड तरी वया सोडित नाही. येडा आहेस का काय तू नेमका? तुला काय कळतं का थोडंफार? अरे कालाय तस्मे नमः, भगवान परम गीतेमध्ये सांगितले, कालाच्या ओघाप्रमाणे बदलायला शिका. ही महाराष्ट्रामध्ये शोकांतिका आपल्या लोकांची, इथंच नाही सगळीकडे चालू आहे ही. कालांतराने आपल्या प्रत्येकाच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. मुलगा पायात बापाची चप्पल जर मुलाच्या पायाला येत असेल, बापाने सांगितले, बघ दादा, हे कारभार तुझ्या ताब्यात, तुला जसा करायचे तसा कर, काही अडचण आली तर मला विचार, मी तुला मार्गदर्शन करेन. परशुरामजीनं गणपती बाप्पासोबत युद्ध पुकारलं आणि युद्ध सुरू झालं. गणगौर युद्ध. युद्ध म्हणजे काय सामान्य होत नव्हतं.
परशुरामजीने जर एखाद्या शस्त्राचा वार केला गणपती बाप्पांवरती, गणपती बाप्पा महादेवजीचे चिरंजीव होते, त्याला पलटवार करत होते, पण गणपती बाप्पा काय हरत नाही. परशुरामजी धावून आले गणपती बाप्पाच्या अंगावरती. गणपतीला राग आला, असं सोंडेमध्ये धरलं फेकून दिलं लांब. पडल्याच्या नंतर मात्र परशुरामाला राग आला आणि मग सगळ्यात भयानक अस्त्र जे महादेवजीनं परशुरामाला दिलं होतं, त्याचं नाव होतं परशु. त्या परशुचं आवाहन केलं आणि परशुचं आवाहन केल्याच्या नंतर सगळे स्वर्गातले देव सुद्धा थरथर कापायला लागले. का? अरे महादेवजीने दिलेलं अस्त्र हे, आणि ह्या अस्त्राचा जर वार महादेवाचे चिरंजीव म्हणजे गणपती बाप्पा साक्षात महादेव आहे, त्यांच्यावरती जर झाला तर जगामध्ये विनाश होण्याची दाट शक्यता आहे. पण परशुरामाने ते शस्त्र लक्षपूर्वक आहे का, गणपतीला नाही मारलं, मग ते महादेवावर मारलं. का? अरे महादेवाने ह्याला इथं ठेवला आहे ना, मग झाड नाही तोडायचं, फांदी नाही हाणायची, मुळच हाणायचं. राग आला, आवेश अवतार येतो, रागामध्ये काय करीन सांगता येत नाही. महादेवजींच्या दिशेने परशु फेकला, सरसर सरसर करीत ते महान अस्त्र, दिव्य अस्त्र महादेवजींच्या दिशेने चाललं. पण गणपती बाप्पाने पाहिलं, हे जर शस्त्र महादेवांच्या दिशेने गेलं, महादेवाला जर प्रहार झाला तर काहीतरी दाट शक्यता आहे बरं वाईट होण्याची. मग गणपती बाप्पानं मध्ये उडी मारली आणि तो प्रहार आपल्या स्वतःच्या दातावरती घेतला. मग तो एक दात तुटला गेला. त्या दिवसापासून एक दात फुल आणि एक दात हा त्यांना नाव पडलं एकदंताय. हर 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 हर. गणपती बाप्पांना नाव पडलं एकदंताय, वक्रतुंडाय, गौरीतनया धीमहि. अर्थात हे नाव का पडलं त्याच्या मागे मोठा इतिहास आहे की ते शस्त्र आपल्या दातावरती घेतलं आणि एक दात तुटल्याच्या नंतर मग मात्र परशुरामजींनी माफी मागितली. पुढी कथा भरपूर मोठी आहे. ती साक्षात महादेवजी त्या ठिकाणी निर्माण झाले आणि महादेवजींनं मूर्छित पडलेल्या गणपतींना त्या ठिकाणी जागृत केलं आणि आशीर्वाद दिला. सगळे देवी देवता त्या ठिकाणी आले आणि मग एकदंताय नामकरण झाला. म्हणजे अशा गणपती बाप्पा या ठिकाणी आपण विराजमान करत आहोत. आता एका एका देवावर बोलायचं म्हणलं तरी एक एक दिवस आपल्याला पुरायचा नाही. अतिशय सुंदर आनंद वाटला. गणेशजींची त्यांनी कोणी मूर्ती घेतली असेल, त्यांचं नाव काय माझ्यापर्यंत आज आलेलं नाही. उद्या मला ते जेवढे दाते आहेत मूर्तींचे त्या सगळ्यांचे नाव मला लिहून द्या. उद्या आपण आपल्या कथेमध्ये त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करू. आणि अजून आठवलं म्हणून सांगतो, महाशिवरात्रीच्या दिवशी, आता ओघात आलं म्हणून बोलून जातो, आपल्याला एक उपक्रम असतो आमच्या कथेमध्ये. कोणता? आम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ आणतो. किती? 5 ज्ञानेश्वरी ग्रंथ आणल्याच्या नंतर आज नाही परवा दिवशी प्रत्येकानं म्हणजे ज्यांना वाटन त्यांनी एक एक चिठ्ठी आणायची आणि त्यावरती तुमचं नाव टाकायचं. काय टाकायचं? नाव. आणि त्या सर्व चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये या ठिकाणी जमा करायच्या. त्यातून आपण 5 चिठ्ठ्या बाहेर काढू. ज्यांचं कुणाचं नाव येईन त्यांना विश्वमाऊलींची ज्ञानेश्वरी भेट दिली जाईल या ठिकाणी. हा उपक्रम आजच तुम्हाला सांगून टाकतो, उद्या नाही, फक्त शेवटच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. आणि जी ज्ञानेश्वरी तुम्हाला मिळेल त्या माणसानं हा भोलेनाथाचा प्रसाद म्हणून रोज त्या ज्ञानेश्वरीच्या 5 का होईना आपण ओव्या वाचायच्या. हा आमचा उपक्रम असतो म्हणून आपण त्या शेवटच्या दिवशी तो करू. असू द्या. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, देवांचं नाही तर महादेवावरती आलेलं विघ्न सुद्धा गणपती बाप्पाने दूर केलं. असे असणाऱ्या गणपती बाप्पांचं वर्णन आपण कसं केलंय शास्त्रकारांनी? स्वर द्या. हरी. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची. ही आरती आपण रोज म्हणतो, बरोबर? प्रत्येकाची पाठातली आरती. पाठातली नसली तरी कमीत कमी कान पाठातली तरी असनच ना. ऐका आता मुद्दा एवढाच आहे. केवढा? इतकं सुंदर. आता बऱ्याच जणांना ह्याचा अर्थच माहित नसेल. बघा, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची,
सुख करता म्हणजे सुख देणारी देवता, सुख देणारी देवता, सुख करता आणि दुःख हरता, दुःख हरवून टाकणारी देवता आहे. कसली देवता आहे? दुःख हरवून टाकणारी देवता. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, विघ्न येण्याच्या अगोदर त्याची वार्ता देणारी किंवा विघ्न वार्ता नष्ट करण्याची जी देवता आहे ती म्हणजे गणपती बाप्पा आहे. एवढी आगाध श्रेष्ठ देवता आहे. अशा गणपती बाप्पांचं वर्णन नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची. सुख देणारी देवता आहे सगळ्यांना माहिती, दुःख हरण करणारी देवता आहे सगळ्यांना माहिती. कसं सुख देणारी देवता आहे ऐका लक्षपूर्वक. आता हे महादेवजींचं घर तुम्ही या ठिकाणी बसवलंय. थोडक्यात घर म्हणजे घरातली माणसं बी बसवलेत ना, गणपती बाप्पा, पार्वती बाप्पा, नंदी महाराज, महादेवजी, बरोबर. बघा थोडा विचार करा, किती सुख करता देवता आहे, किती हुशार आहे, किती बुद्धीची देवता आहे. आपल्या घरामध्ये 5 माणसं असतील, 6 माणसं असतील, बर वर्षभरामध्ये म्हणण्यापेक्षा महिन्यामध्ये किती वेळा कुणाकुणाची भांडणं होतेत का नाही एवढं सांगा फक्त. होतेत. मुलाचं न वडिलाचं थोडं का व्हायना घासाघिशी होतीच की. आईची मुलाची बी थोडीशी तरी होतीच, पतीची न पत्नीची तरी थोडीफार रोज का व्हायना पण चालू असतेच की. सकाळ संध्याकाळ दुपार बी समजा आलं समजा जर जोडून तर मग होतं, चालूच असते ती. तसं आपल्यात जसं असतं तसं देवादेवामध्ये बी असतंय बरं का. असं काय लय वेगळं नसते. ऐका कसं आहे, अहो ह्यांचं सोडा, ह्यांच्या वाहनांचं जमत नाही. पहिला मुद्दा लईच ही खोल कथा आहे बरं का, ही बघा कळली तर. ह्यांच्या वाहनांचंच जमत नाही. कसं असते, कैलासावरती सगळे आले समजा घरातले बा फिरून. आता समजा आपल्या घरात प्रत्येकाला गाडी असते, कोणाला मोटरसायकल असते, कोणाला स्कूटी असते, लहान मुलगा असते त्याला सायकल असते. समजा घरातला जर कर्ता पुरुष असेल त्याला गाडी असती, इंडिका, विस्टा, स्विफ्ट, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर, इंडिवर, BMW, मर्सिडीज. प्रत्येकाची गाडी ज्याची त्याच्यानुसार, त्याच्या क्रेजनुसार त्याची गाडी असती. मग कसं असते, घरात जर माणूस बाहेरून आला, गाडी कुठे लावतात? दारात. सगळ्या गाड्या दारात लावल्या आपल्या घरच्या. तसंच महादेवजींच्या बी घरी तसंच झालं. काय होतंय, महादेवजी कुठून बाहेरून आले बाबा, एखादा काय पराक्रम करून, एखाद्या दैत्याचा संहार करून, जगामध्ये भ्रमंती करून, एखाद्या भक्ताला आशीर्वाद देऊन कुठून तरी आले, तर महादेवजींचा नंदी कुठं असते? प्रत्येक मंदिरामध्ये, बाहेर मंदिरामध्ये नंदी असतो. पार्वती माता कुणी कोण आल्या? पार्वती मातेचं वाहन कोणतं आहे? सिंह. कोणतंय? सिंह. सिंह दारात. बघा बरं का. आता गणपती बाप्पा आले, चक्कर मारून चला म्हणले फुटबॉल वगैरे खेळू, क्रिकेट वगैरे गेलते जरा ग्राउंड मध्ये, आले खेळून माघारी. आता गणपतीची गाडी कोणती? आल्टो, लुना, उंदीर. लवकर गरम होती ती गाडी, त्याला लोड जास्त राहतो ना. आणि तसंच होतं, वजनदार माणसांनाच गाड्या बारीक असतात, तर काय करावं आता. होतं ते नंतर मग वाढत असतं. आणि मग काय झालं, गणपती बाप्पाने उंदीर लावला दारात, महादेवजीने नंदी लावला दारात, पार्वती मातेने सिंह लावला दारात. बघा आता कार्तिक स्वामी, महादेवजींचे मोठे चिरंजीव, कार्तिक स्वामीचं वाहन काय आहे? वा, मोर. मोर लावला दारात. किती वाहनं झाले? 4 वाहनं लावले. आणि महादेवजी, पार्वती माता आणि गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी गप्पा मारीत बाहेर बसले फॉर्च मध्ये. फॉर्च बंगल्याच्या पुढे राहतात ते चौकोनी एक, कोणी आणलंय ते कुठून, त्याला फोर्च म्हणतात. आपल्या तिकडे त्याला पडवी म्हणतात. त्या फोर्च मध्ये बसले सगळे गप्पा हानीत. बरं बसल्यावर मग चर्चा सुरू झाली. आता महादेवजी, गणपती बाप्पा ह्यांची जगाची चर्चा सुरू आहे. जगात काय चालू बा, कुठं कोणता भक्त आहे, कोणत्या भक्तावर कधी कृपा करायची, कोणता आसूर माजल्यावानी करतोय त्याला कधी उडवायचा, ही सगळी चर्चा सुरू झाली. कुणाचा भक्त किती श्रेष्ठ आहे, कोण किती तपश्चर्या करते, हे करतात ना गावात. काय काय ठराविक लोक येड्यावानी करतात. चांगल्या कामामध्ये काड्या टाकायचं काम करायचं. चांगला एखाद्याने काही उत्सव आणला बा गावात, हे असं करायचंय म्हणलं, कशाला, काय गरज आहे? अरे तू करू नको, पण कणू नको ना, जळू तर नको. तू तिथं प्रसाद ठेवलाय ना, हा धन्यवाद बरं का. म्हणजे तशा लोकांकरता ते पहिलं तू तू खा, तू शांत हो खाऊन, वाटलं तर बांधून नी, पण येड्यावानी काय करू नको. हा, गाड्या लावल्या दारात. आता ह्यांची चर्चा सुरू झाली, पण त्या गाड्यामध्ये विरोधाभास आहे. बघा विचार करा,
सिंह हा हिंसर प्राणी, हा काय करतो? मांसाहार करणारा प्राणी सिंह बघा. आणि नंदी कसा आहे? जय हरी जय हरी रामकृष्ण हरी. नंदी माळ गंध, कळायला लागलं का? नंदी ही नंदीची क्वालिटी अशी आपला शांतभाव वारकरी गावातला. आणि सिंह म्हणजे मांसाहार करणारा, डायरेक्ट शिकारच करणारा सिंह. आता ह्या दोघांचं कधीच जमत नाही. सिंह म्हणतो तू फक्त महादेवाला सोडून बाहेर सापड. ह्या नंदीचा गोटच घेतो आता. सिंह नंदीला म्हणतोय बघा. त्याच्या पुढं चला. महादेवजींचा गळ्यामध्ये सर्प आहे आणि बाहेर सोडलेला उंदीर आहे. कुणाचा? गणपती बाप्पाचा. ह्यो गळ्यातला साप म्हणतो उंदरा तू फक्त गणपतीला सोड, तुला गिळलाच. कळायला लागलंय का बघा. आता विरोधाभास सांगायला लागलो मी घरातला त्यांच्या. नंतर जरा नाग जरा जास्त जेडेवानी करायला लागला थोडासा. मग गणपती बाप्पाचे उंदीर महाराज गेले कार्तिक स्वामीकडे. काहीतरी करा म्हणले, असं असतं कुठं राव, घरात राहा का नाही म्हणले. गिळायचीच भाषा व्हायला लागली म्हणजे डायरेक्ट. आता काळजी करू नको म्हणजे थांब. त्यांनी मोराला फोन लावला. कार्तिक स्वामीचं वाहन कोण आहे? लगेच मोर पुढं आला. ए तुला राहायचे का महादेवाच्या गळ्यात? तू डोळेच फोडीन. मोर हा सापाला संपवतो. लक्षपूर्वक ऐका. मोर हा सापाला संपवतो, साप हा उंदराला संपवतो, सिंह हा नंदी गाई अशा प्राण्यांना संपवतो. एकामेकावर एक अवलंबून आहेत. विचार करा. आता थोडं पुढं चला. आता महादेवजींच्या मांडीवरती कोण आहे? पार्वती आई साहेब. आपण फोटो बघितले असते ना, महादेवजी बसलेले तर त्यांच्या मांडीवरती कोण आहे? पार्वती माता. पत्नीची जागा आहे, बसल्या. पण महादेवजीच्या मांडीव जरी पार्वती माता असल्या तर डोक्यावर कोण आहे? डोक्यावर पाणी पडतंय ना खाली, टप 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 धार. एक स्वरात कोण आहे? अस गंगा. आता मला सांगा, गंगा माता आहेत त्या कुठे आहेत? डोक्यावर. आणि स्वतःची धर्मपत्नी कुठे आहे? मांडीव. मग एका स्त्रीला आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या स्त्रीला डोक्यावर घेतलेला जमतंय का? हो इकडं कसं आहे तुमच्याकडं? एक जणाची बायको म्हणली मी काय काय सांभाळू म्हणली. काय काय सांभाळू? घर सांभाळू, दार सांभाळू, तुम्हाला सांभाळू, तुमचे मायबाप सांभाळू, कोणाकोणाला सांभाळू? तो म्हणला तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. म्हणला तू तोंड फक्त जागेवर ठेव. म्हणला तेवढं ताब्यात राहत नाही. कळायला लागलं आई? एवढं फक्त जपत जा, एवढं बाकी बाकी काही नाही. आपल्या मालकाला, आपल्या पतीला या मुखातून कधीच अपशब्दाने बोलू नका. लक्षपूर्वक ऐका. दुसऱ्या दिवशीच्या कथेमध्ये म्हणजे उद्याच्या मी तुम्हाला पापाची गणना आणि पुण्याची गणना नक्की सांगणार आहे. पण एवढं करा, आपल्या पतीला या तोंडानं कमीत कमी मुलांदेखत तरी वाईट बोलू नका कधी. एवढं पाळा. का? पुढच्या पिढीवरती होणारे संस्कार हे फार भयंकर असतात. तुम्ही जर तुमच्या नवऱ्याची जर किंमत केली नाही घरात, तर तुमचा मुलगा सुद्धा उद्या त्या बापाची किंमत करणार नाही. मग तुम्ही त्याला भीती दाखवली पाहिजे. तुझे वडील जर आले ना, बघ असं काही करू नकोस, अभ्यास कर. तुझे वडील आले त्यांना सांगन ही भीती तुम्ही निर्माण करायची असते घरामध्ये. तुम्ही डायरेक्ट म्हणता त्याला काय अक्कल नाही. तुम्ही डायरेक्ट त्याला काहीच कळत नाही. पप्या तू गाडी घेऊन आपण जाऊन चल, तुझ्या बापाला पहिल्यापासून काहीच करता आलं नाही म्हणते. असं बोलत नका जाऊ. हे वाईट बोलणं हे कधीतरी एखाद्या माणसाच्या इतक्या हृदयाला लागू शकतं आणि त्यामुळं आपल्या संसाराचं वाटोळ होऊ शकतं. एक माफी मागून बोलतो, तुमची पार्टी जास्त आहे तरी पण बोलतो. बऱ्याच संसाराचं वाटोळ फक्त महिला मंडळींच्या या तोंडातून काही शब्द चुकीचे गेल्यामुळे झालेले बऱ्याच लोकांचे. म्हणजे पटायला लागले, चोरून का पण टाळ्या वाजवतात लोक. म्हणजे ती पुरुष मंडळी वाजवतात, पण बघायचं आपली बायको आली का इकडे कुठं मग टाळ्या वाजवतात. आली असली तर टाळी वाजवायची नाही, नसली आली की जोरात टाळी हाणायची. अरे तुम्ही हितके भेतात जगाचं तरी कशाला? अशी बायको डोळ्याच्या रोखात राहिली पाहिजे, असं बघितलं तरी तिला कळलं पाहिजे आपल्या नवऱ्याच्या मनात काय. आता नवरेच मार खात्यात बायकोचे, ते विषय सोडून द्या. मुद्दा इथं चाललाय आपला. पार्वती माता हे भगवान शंकराच्या मांडीवरती आहेत
आणि गंगा माता हे डोक्यावरती आहेत. जर का समजा कदाचित पार्वती आई साहेबानं जर का समजा डोक्याच्या गंगेकडे जर पाहिलं ना तर गंगा अशी लट 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 कापती महाराज. का? त्यांना माहिती ही जगत जननी भवानी माता आहे. आणि त्या भगवान शिव शंकराच्या डोळ्याकडे आपण बसलो डोक्यावरती, मग आपण आपलं मापात राहिलं पाहिजे. अजून पुढे चला, सगळा विरोधाभास आहे. भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रामध्ये एवढा अग्नी 12 सूर्य एका वेळी नष्ट करण्याची ताकद भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये आहे. पण तिसऱ्या डोळ्यामध्ये जरी अग्नी असला तरी जगातील सगळ्यात शांत शीतल किरणाचा चंद्र हा भगवान शंकराच्या माथ्यावरती आहे. इकडं अग्नी, इथं शांत असलेला चंद्र आहे. गळ्यामध्ये हळहळ नावाचं विष आहे आणि त्या विषाला शांत करण्याकरता भगवान शंकराने गळ्यामध्ये साप बांधला, चंद्र डोक्यावरती घेतला, गंगा माता डोक्यावरती बसवल्या. का? त्या विषाचा त्रास सहन होत नव्हता महादेवांना. आणि सगळ्यात शेवटचा उपाय मिळाला महादेवांना. ती कथा वेगळी आहे की फक्त प्रभू रामचंद्राचं राम नाम हे जे तत्व आहे ना, ह्याचं तुम्ही स्मरण केलं, भजन केलं तर काय होईल? कसलाही विष असू द्या, कसलाही त्रास असू द्या, याच्यातून जर शांतता मिळायची असेल तर फक्त प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करावे लागेल. आणि भगवान शंकराने ते नामस्मरण केले. आपल्याला सगळ्यांना नामस्मरण करायचे थोडा वेळ, 1-2 मिनिटं, आणि नंतर अजून आपल्याला राहिलेली कथा पुढे पाहायची. थोडं एक साथ वरती हात करायचा आणि प्रभू रामचंद्राचं भजन करायचं. रामाचं भजन का करायचं लक्षपूर्वक आहे का? शेवटी आपण वरती हात ठेवायची, खाली नाही घ्यायची. तुम्ही तर लगेच खाली घ्यायला लागले, इतक्या लवकर कटाळे का घ्यायचे? का भजन करायचं? ओम नमः शिवायचं भजन तर होणार, पण सगळ्यात आवडतीचं दैवत प्रभू रामचंद्र हे महादेवाचं आहे. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, हे दोघांचं ऐक्य आपल्याला उद्या ऐकायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी एक साथ जोरदार टाळी वाजून भजन करायचं, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करायचंय. जवळ घ्या माईक. एक साथ एक साथ एक शूटिंग सगळ्यावरती फिरवा. उद्याच्या रील्स मध्ये सगळे भाविक भक्त टाळी वाजवताना दिसले पाहिजेत. एक साथ जय श्रीराम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय. पाठीमागे बोला बोला बोला, जोरात आवाज येत नाही. अगोदर स्त्रिया म्हणतील, मग पुरुष म्हणतील. एक साथ तुम्ही पुढं म्हणायचं, मग पाठीमाग महिला मंडळ. एक साथ श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. थांबा, फक्त महिला. आता नंतर पुरुष मंडळी म्हणतील श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. बोला पुरुष. ज्यांना वाटतंय आपण पुरुष आहोत त्यांनी म्हणा. महिला मंडळ एक साथ. वा वा वा. महिला पुरुष. श्रीराम. जोरात एक साथ टाळी टाळी टाळी. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्री
राम जय जय राम, श्री राम जय जय राम, बोलो श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। एक साथ सगळ्यांनी वर हात, एक साथ भजन शेवटाकडे चाललेलं आहे, एक साथ श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय हो राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम, बोला श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। लोक मोकळे झाले बरं का सगळे, लय जोरदार टाळ्या वाजवल्या बघा तुम्ही. काही म्हणा पण तुमचं गावच लय वजनदार आहे, असं मोकळ्या मनाने सगळं, कशातच नाही, दाद द्यायला पण मोकळे. एखादं वाक्य चांगलं निघालं टाळ्या वाजवतात, भजन करा म्हणलं टाळ्या वाजवतात. भगवान गणेशाचं वर्णन करत असताना एका ठिकाणी साधू संतांनी असं वर्णन केले, या देवाच्या तोडीस-तोड देव जगामध्ये दुसरा कोणी नाही. लक्षपूर्वक आहे का? पण एक देव आहे माझ्या मते, एक देव, एक 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 देव आहे. कोणाच्या तोडीस-तोड? भगवान गणपतीच्या. घरामध्ये एवढं विसंस्कृत सगळं विसंगतीयुक्त जीवन आहे. मोर आहे, साप आहे, सिंह आहे, नंदी, पार्वती माता आहे, गंगा आहे, साहेब आहे, अग्नी, चंद्र आहे, विष आहे, सगळे. पण तरी पण आजपर्यंत महादेवाच्या घराची तक्रार आपल्या समोर आली का कधी? बोला, कधी आली का तक्रार? का नाही आली? त्या घराचा जो रिंग मास्टर आहे ना, रिंग मास्टर, सर्कशीमध्ये सगळे प्राणी असतात. सिंह असतो, वाघ असतो, मांजर असतं, सगळं असतं. पण कधी त्यांचं तक्रार आपल्यापर्यंत येते का? सर्कशीतली नाही येत. का नाही येत? त्यांच्यावरती एक रिंग मास्टर असतो छडी घेऊन, रिंग मास्टर म्हणतात. तसं या घरामध्ये एक रिंग मास्टर आहे, त्यांचं नाव आहे गणपती बाप्पा. त्यामुळं त्या घराची तक्रार आजपर्यंत आपल्या समोर कधी आली नाही, येणार बी नाही. त्या देवाच्या तोडीस-तोड एकच देव आहे. कोणता देव म्हणा? ते साक्षात भगवान शंकरच आहेत. ध्वजस्तंभावरी वानर होतो मूर्तिमंत शंकर. अर्थात जगामध्ये फक्त एकमेव असा देव आहे की ते भगवान गणेशांची बरोबरी करू शकतात, ते म्हणजे बजरंगबली मारुतीराय. नाद नाही करायचा मारुतीचा, कोणाचा बी करा. वजनदार देव आहे. तो कोबराने प्रमाण लिहिले, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. अंजनीच्या कुमारान रुद्रा. रुद्र कोणाला म्हणतात? 11वा रुद्र म्हणजे महादेव आहेत, साक्षात महादेव. ज्ञानोबराने वर्णन केलंय, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू. म्हणजे साक्षात जर महादेवाचा अवतार जर कोणता असेल ते म्हणजे बजरंगबलीचा आहे. तुमच्या गावात मारुतीचं मंदिर आहे का? आहे का? म्हणजे प्रश्न आहे का? महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही जिथं मारुतीरायचं मंदिर नाही. वजनदार देवता आहे मारुतीराय. नाद नाही करायचा मारुतीचा. कुणाच्या बी समोर येड्यावानी करा पण तिथं जमत नाही. त्याच्या का शिट्टीचा झपाटा बसला पिढी बरोबर सुधरत नाही. कळायला लागलंय का? कोणाचं सांगायला लागलोय मी? हा, माझ्या गोळ्या फेळ्या संपलेल्या नाहीत. मी काय येताना डोक्यावर पडलेलं नाही. मी मारुतीचं सांगतोय.
नमो गजानन नमो हनुमान नमो गजानन नमो हनुमान नमो गजानन नमो हनुमान नमो गजानन नमो हनुमान. साधूंनी संतांनी शास्त्रकारांनी वर्णन केले. नमो गजानन नमो हनुमान, हनुमंतराला बी नमन केलं आणि गणपती बाप्पालाही नमन केलं. का? तुमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे आम्ही सांगू शकत नाही. का? गजानन बोले, दोघाची रेस पिटली. बघा बरं का, आता दोघाची रेस पिटली. बरं मारुतीला बी संबंध नाही हो. दुसऱ्याच्या गावात गेलो लोक शायनिंग हानीत नाहीत. तो वाघ असा होऊन गेला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या डॉनची, तिथल्या मालकाची त्याची दाढी जळून टाकली. आहे का काही प्रमाण तुमच्या पाठ? कोणाची दाढी जाळली? हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. मारुतीरायानं रावणाची दाढी जाळली, निस्ती दाढी नाही जाळली, त्याचं गाव बी जाळलं. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका जगद्गुरु तुकोबरा. मारुतीराया तुम्ही त्या रावणाचं गाव बी जाळलं, तुम्हाला धन्यता दिली. का? मूर्ख माणसं जर वाटोळ झालं तर एवढं लय मनाला लावून घ्यायचं नाही. का? ते मूर्खच आहे, त्याचं काय एवढं मनाला लावून घेता? त्याने आयुष्यभर लोकांच्या मुंड्यात मुरगळल्यात, लोकांना लुटलंच आहे. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याचं वाटोळ जर लय शोक नाही करायचा, उगल ते बरं झालं म्हणायचं. तुकोबराने धन्यता दिली. एखाद्याचं गाव जाळलं, एखाद्याचं घर जाळलं, एखाद्याचं तोंड जाळलं, आपल्याला बरं वाटतंय का? मग तुकोबरा काय म्हणले डायरेक्ट? जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्यता देऊन टाकली. का? त्याची लायकी ती होती, त्यामुळे तुम्ही त्याची लायकी दाखवून दिली त्या रावणाला. त्याने आजपर्यंत ठराविक कामं चांगले केले, पण जास्त वाईटच केले. कुणी? रावणानं. रावणाचा बी इतिहास पुढं पाहायचा आहे आपल्याला. त्या रावणाचं गाव बी जाळलं, दाढी बी जाळली, लंका जाळली, घर जाळलं, पण तो रावण मात्र मारुतीला आडवा आला नाही. आला का? अख्खी लंका मारुतीला जाळतील असा प्रश्न निर्माण झाला का तुम्हाला कधी? मग रावण मारुतीला आडवा का गेला नाही? रावण काय बारीक होता का? 5 लाख चिरबंदी, 7 लाख विटबंदी, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोती, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाते कवडी गेली नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणले 5 लाख चिरबंदीगर होते रावणाचे, 7 लाख विटबंदी होते, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची आणि शुद्ध ओतीव सोन्याची सप्तकोटी, 7 कोटी घर सोन्याची होती. कोणाची होते? 7 कोटी घर नुसते सोन्याचेच होते. बिथाडा बी सोन्याचे, इटा बी सोन्याच्या, सिमेंट बी सोनच, सिमेंटच नाही सोनच ओतलं होतं त्यांनी. उंबऱ्या सकट, चौकटी, खिडक्या सगळं सोनं होतं. माणसं बी तेवढे होते त्याच्या घरात राहायला. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.5 लाख पंतू. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.5 लाख पंतू. कळायला लागले का आता हे? 4,55,000 सुना सोडून, सुना आणि नात सुना सोडून सांगायला लागलोय मी तुम्हाला. आता म्हाताऱ्याला जर 80,000 बायका होत्या म्हणल्या, पोरांना असते ना 1 लाख, 1.5 लाख, 1.25 लाख असं थोडंफार असते ना पुढे. ती बी पोरं, ती बी रावणाचेच पोरं होते, ते काय थोडे संतांची पोरं होते. मग इतके घरं कशामध्ये? त्याच्यामुळेच घरं लागत होत्या एवढे मोठे. एवढा श्रीमंत रावण, एवढा सत्ताधीश रावण, एवढा सामर्थ्यशाली रावण मारुतीला आडवा आला नाही महाराज लंका जाळत असताना. का आला नाही? त्याला माहिती होतं. तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा, या वानराच्या शेपटीवरती तलवारी मुंडल्या वार करू करू. मारुद्राच्या शेपटावरती एवढे तलवारीने वार केले, त्या शेपटीचा केस सुद्धा तुटला नाही. का तुटला होता? रावणाने मारुद्राचा अपमान केला होता. बसायला स्थान दिलं नाही, साखळदंडामध्ये बांधलं होतं. साखळदंड कवात तुटून गेले होते. मारुद्राच्या समोर ते काही चालत नाही. पण ब्रह्मपाश सुद्धा मारुद्राने तोडला होता. पण त्या ब्रह्मदेवाचा मान राखण्याकरता मारुद्राने त्या ब्रह्मपाशाच्या अवहेलना केली नाही. त्या ब्रह्मपाशामध्ये स्वतःला बांधून घेतलं आणि इंद्रजीच्या हातामध्ये रावणाच्या दरबारामध्ये येऊन उभा राहिले मारुद्राय. त्यांना बी पाहायचं होतं दरबारामध्ये, लंकेमध्ये जाऊन उभा राहिले. रावणाने अपमान केला मारुद्रायाचा. बुद्धिमतामुरिष्टम मनोजम मारुतल्वेगम जितेंद्रियम बुद्धिमतामुरिष्टम वाता तुझं मोहानृतम श्री रामदूतम शरणम प्रपदे वदन्नार
मारुतरायाचं वर्णन केले संतांनी शास्त्रानं. मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानृत मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपदे. मनोजमम मारुततुल्य वेगम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिमताम वरिष्ठम म्हणजे जगातली एक नंबरची बुद्धी विद्वत्ता ही मारुतरायामध्ये आहे. काय आहे? साक्षात महादेवाचा अवतार आहे मारुतराय म्हणजे. अथांग ज्ञान आहे. त्या रावणानं मारुतरायासोबत छलकपट केला. काय केलं? सीतामातेला चुरून आणल्याच्या नंतर येत असताना एक गिधराज अर्थात त्यांचं नाव आहे जटायू. ते जटायू आडवे आले होते. कुणाला? रावणाला. कशा करता? ए रावणा, अरे तू सीतामातेला घेऊन चाललास, घेऊन जाऊ नको बाबा. का? अरे ते साक्षात आग आहे, आग. अरे जगत जननी भवानी माता आहे ती. साक्षात लक्ष्मी, वैकुंठातली भगवान विष्णूंची लक्ष्मी माता आहे ती. आणि तू साक्षात लक्ष्मी मातेची अवहेलना करून घेऊन चाललास, तुझी लंका जळून गेल्याशिवाय राहणार नाही. रावणाने ऐकलं नाही. रावण म्हटला, या जर पक्षासोबत, या गिधाडासोबत जर मी चर्चा करत बसलो तर पाठीमागून राम येईल आणि माझं काम करील. मग त्याला लगेच शपथ घातली. सांग, तुला रामाचा प्रेमी आहेस ना? रामाचा भक्त आहे, रामावरती नितांत श्रद्धा विश्वास, रामाचं नामस्मरण करतो ना, रामाला मानणारा आहेस ना? तुला त्याच रामाची शपथ आहे. सांग, तुझं मरण कशात आहे? भक्त होता, वारकरी होता. जरी जटायू जरी असला ना, तो मनाने वारकरी होता, भक्त होता. आता वारकरी शब्द जरी असेल तर त्या लोकांना हे आपण वारकरी शब्द लावायचा, म्हणजे आपल्याला त्या भावना समजतील. जशी जगद्गुरु तुकोबरा आहे, ज्ञानोबरा आहे, वारकरी, तसं तोही तो देवाचा भक्त होता. त्यांनी सांगितलं, हे रावणा, अरे आमचं पक्ष्यांचं काय? आमचे पंख तोडले की आम्ही मृत्युमुखी पडतो, पण तू सांग, तुझं मरण कशात आहे? रावणाने सांगितलं, डाव्या पायाचा. त्याचं मरण कशात होतं? बिंबीमध्ये. बरोबर, अमृत होतं बिंबीमध्ये. पण त्याने काय सांगितलं? डाव्या पायाच्या. हा, मग कायम जीवन जगत असताना ह्यो सल्ला माझा घेऊन जा. खोट्या माणसावर लई लवकर विश्वास ठेवीत नका जात जाऊ. लबाडासोबत लबाडासारखंच वागत जा, तर तुम्ही या समाजामध्ये टिकू शकता. अन्यथा हा समाज तुमचं पीठ केल्याशिवाय राहणार नाही. समाज तुमचं पटांगण केल्याशिवाय राहणार नाही. लबाड माणूस आहे माहिती ना आपल्याला, त्याच्या संगत तसंच वागायचं. लटिके असवे लटिका तुका. मी प्रमाणाच्या बाहेर बोलणार नाही. जगद्गुरु तुकोबराचा पुरावा आहे. पुढचा माणूस जर लटका असेल, वाकडा असेल, मूर्ख असेल, त्याला त्याच पद्धतीने जर व्यवहार केला तर तो जागेवरती येऊ शकतो. तो मूर्खासारखं वागतोय आणि तुम्ही जर सज्जन, संत परंपरेने, संत मार्गाने, चांगल्या मार्गाने जर त्याच्याशी संवाद करत असाल तर तुम्हाला माघार घेण्याची वेळ येऊ शकते. मी तर कायम सांगत असतो, तुमचा वाद जर एखाद्या मूर्ख माणसाशी जर होत असेल तर शहाण्या माणसाने लवकर माघार घ्यायची. का? तुमचा आवाज कितीही मोठा असला तरी एका कुत्र्यापेक्षा जास्त तुम्ही भुंकू शकत नाही. कळायला लागलंय का बरं? कारण शहाण्या माणसाने लवकर माघार घ्यायची, नाहीतर त्याच्या संगत तसंच वागायचं. हा, मग रावणाने सांगितलं डाव्या पायाच्या अंगठीत आहे. जटायू गेला अंगठा फोडायला. त्याने 2 तलवारीने 2 पंख काटले. माझा मुद्दा इथं संपला. आता तोच मुद्दा मारुतरायावर चालवला. कुणी? रावणानं. ए माकडा, अरे तुझ्या वनवासी भिकारी त्या रामाचं जर नामस्मरण करत असेल तो वनवासी राम तर तुझा देव असेल, तुझा गुरु असेल, तू त्याला देव मानत असतील, तुला त्याच रामाची शपथ आहे. सांग, तुझं मरण कशात आहे? मारुतराय काय म्हणले? मला मरण एकाच वाक्यात. शहाण्या माणसाचे उत्तर, थोडा आवाज द्या. शहाण्या माणसाचे उत्तर एका वाक्यात असते. शितावरून भाताची परीक्षा. मारुतराय सांगितलं, ए रावणा, मला मरण नाही. चुकीचं बोलले होते का खरं बोलले होते? खरं बोलले होते. रावण हसायला लागला. अरे काय बोलतोय हा? याला मरण नाही? अरे मी स्वतः रावण 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडे हेच मागणं मागितलं होतं. ए ब्रह्मदेवा,
मला मृत्यू नको, मला अमर व्हायचंय. कळायला लागलंय काय थोडंफार? आता हे सगळे जाणकार बसलेत. आमचे प्रसाद महाराज, राठोड महाराज, सगळे गावातले कारभारी, पुढारी, कमिटी, सप्ताह कमिटी, आता सगळे सोशल मीडिया तुम्ही ऍक्टिव्ह माणसं आहेत, बरोबर? रावणाला मरण नको होतं. काय होतं जगामध्ये जन्माला आल्यानंतर बऱ्याच मूर्ख माणसांना मरण नको असतं. का? त्यांना देवाच्या विरोधात काहीतरी कार्य करायचंय. सध्याला सोशल मीडियावरती एक क्लिप व्हायरल होती. एक म्हणजे बऱ्याच क्लिपा व्हायरल होत्या. त्या फाईलचं नाव आहे एप्स्टीन फाईल, बरोबर ना? पाहिली तुम्ही? इन्स्टा, ट्विटर, फेसबुक, यूट्यूब बघा. नसेल तर अरे मला तरुण पोरांना सांगायचंय, तुम्ही ज्या लोकांना आदर्श मानता, आयडॉल मानता, ते एप्स्टीन फाईलची जरा ती फाईलची जरा चर्चा ऐका. सोशल मीडिया व्हिडिओ बघा. जगातले मोठे मोठे माणसं, ही जग पातळीवरचा विषय आहे बरं का. आता हा विषय आला म्हणून सांगतो. एप्स्टीन फाईलचा असा विषय झाला की इथून सांगू सुद्धा वाटत नाही आणि तुम्ही ऐकू सुद्धा शकत नाही. एवढा भयानक खतरनाक विषय जगामध्ये सध्याला चालू आहे. अमेरिकेच्या कोर्टामध्ये केस चालू आहे या गोष्टीवरती. नसेल तर यूट्यूबवरती बातम्या ऐका. जगामधले ठराविक लोक आहेत, उद्योगपती, पॉलिटिक्स, राजकारणी लोक, जगातले म्हणतो मी, फक्त भारतातले नाही, भारतातले त्यात नसावेच अशी माझी महादेवाला विनंती. पण जगातले मोठे मोठे लोक आहेत, एवढे श्रीमंत लोक आहेत की एक माणूस ह्या संपूर्ण भारत देशावरचं कर्ज नील करू शकतो. एवढे श्रीमंत माणसं आहेत. पण त्यांच्या जर करण्यात तुम्ही ऐकलं ना, त्यांच्या कर्तुती असे तळपायची आग मस्तकाला जाती. फार भयान आहे ते जगामध्ये. अरे त्या एप्स्टीन फाईलमध्ये अशी उघडकीस गोष्ट आली की त्या आयलंडवरती, एका समुद्राच्या किनारी, बेटावरती लहान लहान मुलींना इथून चुरून न्यायचं, त्यांची कत्तल करायची. त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, त्यांच्यावरती लहान लहान 13, 14, 15 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केले. पण करणारे कुणी लई मूर्ख नाही तर लई शहाणे येते. त्यांना आपले पोरं आयडॉल मानतात, त्यांना फॉलो करतात आपले लोक. आपण आजपर्यंत त्यांना लई मोठे समजत होतो. त्यातला एकाचं मी तुम्हाला उदाहरण नाव सांगणार आहे पुढं. त्या लहान मुलांची तस्करी करत होते आणि असं आलंय त्याच्या पुढं की ते मांस सुद्धा खात होते. त्या लहान मुलींचं मांस खाल्ले या नालायकांनी. इतके नीच प्रवृत्तीचे लोक. आणि हे विदेशातले आहेत सगळे, अमेरिकेतले काही, अजून बाहेर देशातले काही, जगातले एक नंबरचे उद्योगपती त्याच्यामध्ये बरं का. अमेरिकेतले महान पॉलिटिक्स लोक आहेत, लय मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये. त्यांचे नाव आलेत. माझी फक्त शंभू महादेवाला एकच विनंती, आमच्या भारत देशातलं कुणाचंच नाव येऊन देऊ नको त्याच्यामध्ये. कारण हे जर फाईल जास्त ओपन झाली तर या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अजून काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. फार भयानक आहे ते. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहून घ्या, सोशल मीडियावरती सगळं आहे, ते माहिती तुम्हाला मिळून जाईल. मला एकच सांगायचं तरुण पोरांना, जगामध्ये माणसांना आयडॉल मानूच नका. तुम्हाला जर आयडॉल मानायचं असेल, तुम्हाला जर आदर्श मानायचा असेल, माणसांना आदर्श ठेवू नका, संतांना आदर्श ठेवा. आदर्श ठेवायचं ना, माझ्या ज्ञानोबरायांना आदर्श ठेवा, माझ्या तुकोबरायांना आदर्श ठेवा. 750 वर्ष होऊन गेले ज्ञानोबरायांना, पण अजून एकही कलंक माझ्या ज्ञानोबरायावरती नाही, होऊ शकत नाही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबरायांची कीर्ती दिगंतर आहे. एवढंच नाही तर मी तर म्हणेल, जोपर्यंत ज्ञानोबराय समाधीमध्ये आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. म्हणून आदर्श जर ठेवायचा असेल तर संतांना आदर्श ठेवा, आपल्या देवांना, देवी देवतांना आदर्श ठेवा, त्या माणसांना आदर्श ठेवू नका. अरे तो मायकल जॅक्सन नावाचा माणूस आहे, त्याचं नाव आले त्या फाईलमध्ये. त्याने देवाला चॅलेंज केलं होतं, अरे देव जर 100 वर्षाचं आयुष्य देतो कलियुगामध्ये, मी 150 वर्ष जगून दाखवणार. त्याला लाखो फॅन फॉलोइंग्स होते. त्याने 12 डॉक्टर विकत घेतले होते फक्त स्वतःला तपासण्या करता. त्या 12 डॉक्टरना कोणालाच तपास नाही, फक्त मला तपासायचं. ध्यान करू नाही का, देवाची करणी सांगतो तुम्हाला. आले देवादीच्या मनात ते कोणाची चरणा. एप्स्टीन फाईल मध्ये त्याचं सुद्धा नाव आलेलं आहे. तो गेला, त्याचं असं होतं म्हणणं की मी 150 वर्ष जीवन जगणार. मग 12 डॉक्टर
विकत घेतले. त्यांनी फक्त मला तपासतं, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, रक्ततज्ञ, मेंदू तज्ञ, गुप्तरोग तज्ञ, रोगतोगुप्त माणूस तज्ञ, असले सगळे बोलविले त्यांनी. जगातलं 1 नंबरचं पाणी पित होता, फिल्टरचं 1 नंबरचं पाणी. आपण किती रुपये लिटरचं पाणी पितो? 1 रुपया लिटरचं. 20 रुपयात 20 लिटर जार मिळतो ना तुमच्याकडे 20 रुपयाला. 1 रुपये लिटरचं पाणी पितो. ती लोक 5,000 रुपये लिटरचं, 10,000 रुपये लिटरचं पाणी पित होते. आज बी ते लोक आहेत पिणारे. मग किती पाणी, मग त्यांचं जर पाणीच एवढं महागात असेल, त्यांचं जेवण किती महाग असेल, त्यांचे घरं कसे असतील, त्यांचे राहणीमान कसं असेल, गाड्या कशा असतील. विचार करा, किती पैसा, किती श्रीमंत, पण त्यांची विचाराची पातळी किती खालच्या लेवलची. त्याने देवाला चॅलेंज केलं, 150 वर्ष जीवन जगून दाखवणार. पण महाराज, आजपर्यंत भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हललेलं नाही, हलत नाही आणि हलणार बी नाही. वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. जन हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापले, 21 स्वर्गात धरले सत्ता मात्र आपली. एकमेव सत्ताधीश जर कोण असेल तर भगवान परमात्मा आहे. त्या मायकल जॅक्सननं 4 वेळा फॉरेन्सिक लॅब मध्ये त्याचं अन्न तपास जायचं, त्याला पौष्टिक आहार दिला जायचा. ऐका, 150 वर्ष जीवन जगणारा माणूस देवाला चॅलेंज करून 150 वर्ष जीवन जगण्याचं स्वप्न बाळगणारा मायकल जॅक्सन अवघ्या 50व्या वर्षी त्याचा खेळ खलास झाला. त्याला म्हणतात आले देवाच्या मनात. मी तर कायम सांगत असतो, देवाच्या मनात आलं रात्रीतून श्रीमंत करतोय, तर भगवंताच्या मनात नसलं रात्रीतून भिकारी करतोय. तर देवाच्या मनात आलं विमानातून पडलं तरी वाचवतोय, देवाच्या मनात नसलं सायकल येऊन पडलं तरी जगू देत नाही. देवाच्या मनात आलं समुद्रातून जिवंत बाहेर काढतोय, ते भगवंताच्या मनात नसलं ना हौदातून सुद्धा बाहेर येऊ देत नाही. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. मायकल जॅक्सन 50व्या वर्षी गेला, फक्त 150 वर्ष जीवन जगणारा. आमच्या अजून 80-90 वर्षाचे बाबा ठणठणीत आहेत. बरं, तो खाली पडल्यावर 12 डॉक्टर त्याला तपासत होते. कोणी त्याच्या हित ते लावित होतं थर्मामीटर, कोणी हित लावित होतं, कोणी हित लावित होतं. पो म्हणले ह्याचे सगळे पार्ट जागे आहेत, मग ह्याचं हृदय कोणत्या कारणामुळे बंद पडलं हे तपासत होते. 12 डॉक्टरला, तज्ज्ञांना सुद्धा मेळ लागणार नाही. ही कशामुळे गेलं? याला म्हणतात देवाची करणी, नारळात पाणी. कळायला लागलंय काय थोडंफार? हे देवाचे चमत्कार आहेत महाराज. म्हणून मी कायम सांगत असतो, आदर्श जर ठेवायचा असेल संतांना ठेवा, साधू संतांना ठेवा, आपल्या देवी देवतांना ठेवा. हर 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 हर. आणि जर तुम्हाला आदर्श ठेवायचा असेल हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना ठेवा. बाकी कोणाला आदर्श ठेवायची गरज नाही. अरे आपली माणसं आहेत ना, कशाला लोकांच्या पुढे पुढे करता? लोकांची पाय चाटाची सवय सोडून द्या. कुठपर्यंत लोकांची गुलामगिरी करणार आपण? आपल्या माणसांना मोठं करायची का? आपला माणूस आहे त्याला मोठं म्हणा. आपल्या लोकांचे जर मोठा होत असेल एखादा माणूस, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, कोणत्याही क्षेत्रात जर आपल्यातला माणूस, आपल्या गावातला, आपल्या भावकीतला, आपल्या घरातला, आपल्या परिसरातला माणूस, आपल्या जवळचा माणूस जर वर चालला असेल, त्याचे पाय खाली ओढू नका, त्याच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जगा. लोकांच्या श्रीमंतीचा फायदा घ्यायला शिका. तो लय श्रीमंत आहे, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याच्यावर जळू नका. त्याच्या श्रीमंतीचा फायदा घ्या. हर 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 हर. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, मारुत्र्यावर त्यांनी हाच प्रयोग केला. सांग हे माकडा, तुला रामाची शपथ आहे, सांग तुझं मरण कशात आहे? मारुत्र्याने सांगितलं मला मरण नाही. मरण नाही? अरे ब्रह्मदेवाकडे मी हेच मागितलं होतं, मला मरण पाहिजे, पण मला मरण आलं. का? ब्रह्मदेवाने सांगितलं हा मृत्यू लोक आहे, मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या मरण हे प्रत्येकाला येतच. बर बर बर, मग दुसरा वर मागून घे. मी दुसरा वर मागून घेतला. मग मारुतीने सांगितलं, एकदा सांगितलं ह्याला काय खरं कळत नाही, मग लबाडी करू मध्ये आजी सोबत जरा. ए माकडा, सांग खरं तुझं मरण कशात आहे? मारुतीने सांगितलं माझी शिपटी जाळली की माझं मरण आहे. तिथून पुढचा भाग तुम्हाला सगळ्यांना माहिती. शिपटीला आग लावली, लंका जाळून टाकली. त्याच्या अगोदर एक प्रयोग केला होता. शिपटीत कपी की ममता पूछ पर, म्हणजे कपी म्हणजे वानर आणि ममता म्हणजे प्रेम आणि पूछ पर म्हणजे शिपटीवर. कपी की ममता पूछ पर, माकडाचं सगळ्यात जास्त प्रेम
हे आपल्या शिफ्टीवरती असतं. आणि नवऱ्याचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या, म्हणा तुम्हीच म्हणा, कारण असं वर्णन आलेलं आहे की कपी की ममता पूछ पर, म्हणजे कपी म्हणजे मारुतराय हे भगवान शंकराचा अवतार आहे आणि शेपटी म्हणजे साक्षात पार्वती माता आहे. कळायला लागलंय का? हे ते एकत्रित अवतार आहे. आणि सगळ्यात मोठा अजून दुसरा मुद्दा, पण ते ब्रह्मचारी आहेत, फक्त ते अवतारच, त्याच्यामध्ये अंश आहे, तत्व आहे ते. कधी बघा तुम्ही कुठं जर गेले, तुमच्या परिसरात वानर जास्त आहेत, अंजनेरी पर्वत जवळ आहे, नाही तर कुठंतरी. गेल्या वर्षी माझं कीर्तन झालं अंजनेरी पर्वतावर हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या सप्त्यामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन माझं होतं गेल्या वर्षी. मी तिथं सांगितलं, तुम्ही कधी वाटलं ना माकडे एकटं बघा, एकटं बसल्यावर ती शिफ्टी पुढे घेत आणि शिफ्टीच्या पप्प्या घेत असतं. कधी तुम्ही एकटं बघा का, त्याचं एक प्रमाण आहे, कपी की ममता पूछ पर, हा रामायणामध्ये आलेला श्लोक आहे, शास्त्रकाराने वर्णन केलंय. मग रावणाने सांगितलं, तो म्हणतो ना माझ्या शिफ्टी तोडली की मी मेलो, एक काम करा, ह्याची शिफ्टी तोडून टाका, ह्याला लांड करा. म्हणले कसलं करा, ह्याला लांड करा, लांड. आणि लांड वानर झालं की मग आपल्या जसं म्हणते त्याचं नाक कापलंय, त्याला नाक नाही आमच्या समोर यायला म्हणतात का नाही लोक, नाक असतं, नाक पुढं जात नाही, दोन बोळं असते, पण ते फक्त वास आणि श्वासच घ्यायच्या कामाचे, बाकी काही नसते, त्याला नाक नाही. कळायला लागले, अर्थ कळते ना, त्याला नाक नाही. तसं ह्याची शिफ्टी तोडा म्हणले, ह्याला माणसात त्याच्या समाजामध्ये गेले, त्याला अपमान वाटला पाहिजे कायम, त्याला लांड करून टाका म्हणले. चला काढल्या तलवारी काढल्या राठोड महाराज आणि सप 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 वार सुरू केले मारुतरायाच्या शिफ्टीवरती. ऐका, एवढे वार केले, तलवारीच मुंडल्या. तलवारी काय झाल्या, मुंडून गेल्या. मुंडल्याला कळतं तुमच्याकडं, म्हणजे हाणून जर ते धार जर अशी त्याची ही झाली, वाकडे तिकडे झाली, आमच्या तिकडे त्याला मुंडलं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात, बोचलं म्हणतात का, बोचलं, हा बोटलं. आमच्या इकडे मुंडलं म्हणतात, म्हणजे असतो थोडा फरक. आमच्याकडं माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे कसं काय जिवंतपणे जाळतात म्हणावं, मेल्यावर काय फक्त म्हणायला. नाही तर बाहुकी काय जगू देते का आपल्याला, जिवंतपणे जाळू मारती बाहुकी. सगळ्यात खतरनाक प्राणी म्हणजे बाहुकी, लई दलिंदर क्वालिटी. नाही ही नीट मरत नाहीत बरं का. ठराविक बाहुकीमध्ये लोक असते, त्यांना नाद असतो फक्त गाड्या करायचा. एखादा बाहुकीतला माणूस पुढं चालला नाहीच खपणार, काच खपत नाही. मला विशेष वाटतं, मी तर म्हणतो मनापासून महादेवाच्या दरबारात खोटं बोलत नाही, माझी तर एवढी इच्छा आहे की माझ्या बाहुकीतले म्हणा असे माणसं मोठे झाले पाहिजे, प्रत्येकाच्या दारात हे 1-1.5 कोटी रुपयाची गाडी उभं राहिली पाहिजे. अहो आपलं वजन असतं ते, आपलं भूषण असतं ते, आपली माणसं मोठे असणं म्हणजे. आपल्या वस्तीवर जर एखादा पाहुणा आला आणि जर आपल्या बाहुकीचे जसे बंगले बघितले, आपल्या गाड्या बघितल्या, असा धबधबा पडतो मारा, त्यांचे वजन पडतो. लोक नको रे म्हणतात, पार्टी मोठी, नादाला लागू नका, झपकी होते ना आपल्याला, नीट राहा. कळतंय का, वजन असतं. आणि आपल्यातला एखादा मोठा झाला की मूर्खासारखं लोक त्याचे पाय खाली पडतात. ही विचारसरणी सोडून द्या. निदान हिथून माग झालं गेलं, गंगेला मिळालं, पण हिथून पुढं तरी प्रेमाने राहा, एकामेकाच्या आनंदामध्ये आनंद माना. असो, सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, मुंडल्या तलवारी मारुतीच्या शिफ्टीवर. मग म्हणले असं नाही जमायचं, म्हणले जाळा. आता 2 पुढचा कथा भाग माहिती. सांगण्याचा मुद्दा एवढाच होता, जगामध्ये 2 वीर आहेत, गणपती बाप्पा आणि मारुतराय. एवढा मुद्दा संपवतो आणि सेवा या ठिकाणी समाप्त करतो. सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत, बरोबर का नाही. आता उद्या फक्त काय करू, आपली कथा वेळेत सुरुवात करू. आजच्या सारखं काय 15-20 मिनिटं संपणार, उशिरा सुरू होणार नाही. आणि 2 मिनिटं गडबड करू नका. शेवट ज्यावेळेस भजन होईल त्यावेळेस तुम्हाला भुका वगैरे हार घालत असेल तो वेळेस या. 1-2 मिनिटं फक्त कथाभाग सांगतो. आणि आता 8:30 वाजायला 8 ते 9 मिनिटं टाईम आहे, बरोबर. 8:30 वाजता तुम्ही भोजनाकरता बसणार. आता फक्त 8-9 मिनिटं शांत बसा. गणपती बाप्पा आणि मारुतराय जगामध्ये 2 वीर आहेत. ह्या दोघांमध्ये रेस लागली, कोण श्रेष्ठ आहे, कोण श्रेष्ठ आहे. गजानन बोले मैं शिव का बच्चा. गणपती बाप्पांनी सांगितले, अरे मी शिवाचा बच्चा आहे. जगामध्ये अथांग शक्ती असताना महादेव आणि त्याचा मी चिरंजीव आहे. गजानन बोले मैं शिव का बच्चा, हनुमान बोले मैं रामाचा शिष्य.
मारुत्र्या काय कमी नाहीत. मारुत्र्याने सांगितलं तुम्ही जरी शिवाचा बच्चा असेल तर मी बी प्रभू रामचंद्राचा शिष्य आहे. बर बर बर. गणपती बाप्पांनी सांगितले गणपती बोले मला नैवेद्याला लाडू, हनुमान बोले मला गुळाचा गडू. मारुत्र्याने सांगितलं तुम्हाला जरी लाडू असला तरी वाडी वस्तीवर मला गुळाचा का होईना पण गडू असतो तितकाच मान आहे. तुम्ही जरी गल्ली गल्लीत गणपती जरी असला ती वाडी वस्तीवर मारुत्री आहेत. बघा विचार करा, प्रत्येकाच्या वस्तीवर जुना एखादा मारुती आहेच, गावात मारुती आहेत, 2-3 मंदिरं गावात मारुतीचे आहेत. जरी गल्ली गल्लीत शहरात जरी गणपती असला तरी वाडी वस्तीवर मात्र मारुती आहेतच. का? शक्तीच अथांग आहे महाराज जगामध्ये. पॉवरफुल दैवत आहे, पॉवरफुल वजनदार दैवत आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा दैवत आहे. भोलेनाथ त्यांचा साक्षात अवतार म्हणजे हनुमान जे आहेत आणि साक्षात चिरंजीव म्हणजे साक्षात तेही महादेवाचे अवतारच आहेत गणपती बाप्पा. अशा दोघांमध्ये रेस लागलेली आहे. म्हणून एवढाच एक देव आहे की जे गणपती बाप्पांची बरोबरी करू शकतात. अन्यथा जगामध्ये दुसरा देव नाही महाराज गणपतीची बरोबरी करण्याची. प्रत्येक कार्यामध्ये सुरुवात जर कशापासून होत असेल ती गणपती बाप्पाला वंदन केल्यानंतर होते. आणि नंतर आता सरस्वती माता आहेत, पुढे भगवान शंकर आणि पार्वती यांनाही वंदन आपल्याला करायचं आहे. परंतु आता आज आपल्याला गणपती, सरस्वती माता आणि भगवान शंकर पार्वती असे 3 नमन घ्यायचे होते. पण आपलं गणपतीमध्येच आपले जवळजवळ आता वेळ संपलेला आहे. राहिलेले नमन उद्या घेऊन, उद्या आपल्याला कोणती कथा पाहिजे तुम्हाला अगोदर सांगून टाकतो. म्हणजे कसं असते, तुम्ही मालिका बघता का? मालिका काय सांगता म्हणले महाराज, तुम्ही फक्त सांगा प्रसंग, आम्ही नाव बी सांगतो त्या मालिकेचं. माझ्या नवऱ्याच्या कितीतरी बायका काहीतरी एक मालिका आहे बघा ती, लईच बघत होता माया. आई त्या मालिकेमध्ये असं असतं उद्या काय होणार आहे, पुढील भागात शब्द बी कुठून आणतात का ते, आणि मग लगेच काहीतरी ठराविक अँगलनी दाखवतात पुढं काय होणार आहे ती. मग आपण आवर्जून उद्यापर्यंत बघतो, होय मग उद्या काय होईल तिचं, मग तिचा नवरा तिला काय म्हणीन, मग कसं होईल, ही चर्चा असते. बरोबर का नाही? पुन्हा मागील भागात दुसऱ्या दिवशी मागं काय झालं ते इतका करंट लावून देतात. मग मला सांगा, सिनेमावाले, मालिकावाले सगळं काल्पनिक खोटे होते, ते सुद्धा तुम्हाला जर मागून पुढूनची जर जॉईंट करून देत असतील तर आपली तर कथा आहे, जग उद्धार करणारी, आत्म उद्धार करणारी कथा आहे. इथे सुद्धा आपल्याला पुढील भागात, मागील भागात पाहायचंय. आजच्या भागात आपण गणपती बाप्पांना वंदन केलंय, कथेची सुरुवात आहे. म्हणून आज आपल्याला सरस्वती मातेला वंदन करायचं होतं, वाणीची देवता आहे. भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेला वंदन आपण उद्या जलदमध्ये करू. आणि उद्या भगवान शंकराचं पहिलं लग्न कोणासोबत झालं, कसं झालं, आणि नंतर भगवान शंकराचं दुसरं लग्नही झालं, ते का झालं आणि कोणासोबत झालं ते आज सांगून काय उपयोग नाही, ते उद्याच्या ह्याच्यात सांगतो मी आता मस्तपैकी. म्हणून पुढील भागामध्ये भगवान शंकराचं पहिलं लग्न म्हणजे भगवान शंकराला 2 बायका येतात, मग पहिली बायको कोणती, दुसरी बायको कोणती, मग पहिली सोबत लग्न कसं झालं, मग पहिली सोबत लग्न झालं मग महादेव परत दुसरी बी करतात, मग आता काय अडचण आहे आम्हाला बी आहे का नाही, असं बी होऊ शकतं कधी मनात. मग दुसरी सोबत का लग्न केलं ह्याची कथा आपल्याला उद्या गोड अशी पाहायची आहे. म्हणून उद्या सगळ्यांनी आता मला विनंती, फक्त आज झालं आता झालं गेलं सोडून द्या, पण उद्या अशी बेशिस्त चालणार नाही. माझी हात जोडून विनंती, पुरुषांना असा निमा आणि स्त्रियांना असं एक साईडनी. काय होतंय तुम्हाला खरं सांगतो, असं समोर महिला असल्या का पुरुष बी इकडं तुमच्याकडे बघावं लागते, मला कथा सांगताना परत ह्यांच्याकडे पाहावं लागते. मग ते सारखं ह्यांच्याकडे बघून नाही सांगू शकत, तुमच्याकडे असे आपले मेजॉरिटी, मग असं जरा बरं वाटतं सांगाय थोडंसं, म्हणून असं होतं इकडं बघावं लागते. मग तुम्ही एक साईडला बसा, हे एक साईडला बसा, वाटलं तर उद्या 2 पाट्या लावा, पुरुष महिला असं करा, म्हणजे त्याला एक शोभा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी शूटिंग होती ही आयुष्यभर जगामध्ये दिसणार आहे, कुठं बी जा तुम्ही, आणि लाखो व्ह्यूज येणार आहेत. त्यांचे 60-70 हजार सबस्क्राईब आहेत, 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख त्यांचे व्ह्यूज असतात, पाहणारे लोक असतात. म्हणजे बेशिस्त दिसलं ते बरं दिसत नाही, म्हणून असं थोडं मध्ये हे करा. आणि इकडं महिला, इकडं पुरुष, सुंदर प्रकारे. उद्या मी तुमचा एवढा जास्त वेळ घेणार नाही, उद्या 9लाच कथा संपवणार आहे, पण सुरू पण 7लाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही 7 वाजता इथं मात्र सगळ्यांनी उपस्थित राहा. आज जसे आले तसेच सर्वांनी या. आणि जर तुमच्याकडे खुर्च्याची व्यवस्था झाली, आता आज थोडं निवेदन 5 मिनटं जाऊ द्या, घेतो मी तुमचे, जर खुर्च्या वगैरे मिळाल्या
तर मग एक साईडनी ह्या साईडला ह्या बाबांकरता असं खुर्च्या या ठिकाणी सेपरेट व्यवस्था करा. ही थोडं असं इथं बरं दिसत नाही, इकडं बी पाहायला थोडं हे सुसंगतपणा पाहिजे काहीतरी. आपण सोशल मीडियावरती हा कार्यक्रम टाकणार आहोत, त्याच्यामुळे माझे तळमणे, बाकी ह्याच्यामध्ये काही उद्देश नाही. त्या पाठीमागं मंदिरात तिथं काही महिला मंडळी बसलेत, इकडं पुरुष मंडळी, आमचे तरुण मित्र मंडळ मला कुठं दिसत नाही. तरुण पोरांनी उद्या माझ्या समोर बसा आणि शेवटच्या दिवशी आपल्याला शिवछत्रपतींचाही जागर या ठिकाणी 10-15 मिनिटं करायचा आहे. त्यामुळं तरुणांनी आज उद्यापासूनच उपस्थिती लावा. एक साईडला महिला, एक साईडला पुरुष. थोडंसं भगवान शिवशंकराचं ओम नमः शिवायचं या ठिकाणी भजन होणार आणि नंतर भगवान भजन झाल्याच्या नंतर जर संयोजक मंडळी जर कोणी या ठिकाणी सूचना देणार असतील, त्यांनी सूचना देण्याकरता या ठिकाणी या आणि महाप्रसादाचं काय होईल ते निवेदन सगळे सांगतील. भजनाकरता कुणीही हायगाई करायची नाही, जोरदार भजन करायचं. आज 13 फेब्रुवारी आहे. किती फेब्रुवारी? कीर्तन रंग मंडळ. उद्या काय आहे? 14 फेब्रुवारी. हे सगळे डे सध्याला डे चालू आहेत. तरुण पोरांच्या लक्षात येईन उद्या कसला डे? व्हॅलेंटाईन डे. त्याचा अर्थ मला बी माहीत नाही, पण हाय डे. मी सकाळी एक स्टेटस पाहिलं रीलला, माझ्या लक्षात आलं. माझी एकच विनंती सगळ्यात तरुण पोरासोरांना, हे डे डूच्या काय भानगडीत पडू नका. एप्स्टीन फाईलचा विषय तुम्ही पाहिलेला सगळ्यांनी, काय विषय चालला ती. ही आपली पाश्चात्य संस्कृती ही आपल्यामध्ये आलीच नाही पाहिजे. आपली भारतीय संस्कृती वजनदार आहे आणि भारतीय संस्कृतीच आपण जोपासली पाहिजे. आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे लक्षात आणू नका. कधीतरी 14 फेब्रुवारी 2019 साली घडलेली घटना समोर आणा. अरे आपल्या देशामध्ये सर्व समाज सुखाने नांदावा, सुखाने झोपावा, सुखाने विहार करावा, आनंदाने गुणागोविंदाने राहावा म्हणून आपलेच लेकरं, शेतकऱ्याचे लेकरं त्या सीमेवरती हातामध्ये बंदूक घेऊन, डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस त्या भारत मातेची सेवा करत आहे. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर इसका मस्तिष्क से, कन्याकुमारी जिसके पकड़ थे, गुजरात और आसाम जिसके भुजाएं है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. या हिंदुस्तानचं संरक्षण करण्याचं काम आपले भारतीय जवान करत असतात. आणि 14 फेब्रुवारी 2019 साली पुलवामा हल्ला झाला, बरोबर. कितीतरी 1000 किलोचं बारूद गोळा त्या ठिकाणी एक गाडी भरून आली आणि आपल्या भारतीय जवानांच्या टँकला, ट्रकला त्या ठिकाणी त्यांनी जोरदार धडक मारली आणि भयान मोठा असा स्फोट झाला. त्याच्यामध्ये बरेच आपले भारतीय जवान शहीद झाले. तो दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी म्हणजे उद्याचा आहे. उद्या मी तर म्हणेल, अरे ते तिकडे उभे आहेत म्हणून आपण इथं बसलो, ते तिकडे जागे आहेत म्हणून आपण इथं झोपलो. अरे एक तास जर मिलिटरी बाजूला निघली ना, यातला एक माणूस जिवंत राहायचा नाही. ही जर ताकद कोणाची असेल तर हे फक्त भारतीय जवानांचे आहे. आणि त्या जवानांना आदरांजली, मानवंदना करण्याकरता उद्याचा 14 फेब्रुवारी दिवस आहे. क्या बात है. जय हो. इको द्या, इको. एक साथ भगवान शिवशंकरचं भजन होईल आणि त्यानंतर या ठिकाणी कथेला पूर्णविराम दिला जाईल. सगळ्यांनी वरती हात करा. ओम नमः शिवायचं भजन होईल. जोरदार टाळी वाजून भजन करायचे सगळ्यांनी.
शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोला जोरदार आवाजामध्ये बोला नमः शिवाय ओम नमः शिवाय नर बोले नमः शिवाय माऊली नमः शिवाय नमः शिवाय हर हर वा 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 एक साथ ओम नमः शिवाय वरती हात करा सर्वांनी एक साथ हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय टाळी वाढवा एक साथ एक दोन जोरात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय वा 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 राठोड महाराज वा प्रसाद दादा वा क्या बात है वा तबला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय या ठिकाणी आजची कथा या ठिकाणी विराम घेते. यानंतर संयोजक मंडळी या ठिकाणी सूचना देतील, त्या सूचनांचं पालन आपण सर्वांनी करायचंय. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आमचे मित्र बैरागी साऊंड या ठिकाणी सर्वा त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे मच्छिंद्र महाराज राठोड असतील सिंधवादक, प्रसाद दादा तबलावादक, ओमप्रकाश महाराज आणि समस्त ग्रामस्थ विंचुरकर मंडळी द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. यानंतर थोडी सूचना होईल आणि महाप्रसाद घेण्याकरता सर्वांनी या ठिकाणी बसायचं आहे. तोपर्यंत कुणीही या ठिकाणी उठू नका. 2 मिनिटं सर्वांनी बसा.